महोदय, धन्यवाद. आपण मला बोलायची वेळ दिली. खरोखर मी मंत्री महोदयांचं कौतुक करतो की त्यांनी अभ्यास करून आज सगळी उत्तरं दिली आणि त्यांचं एक पकड दिसतं या खात्यावर. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, खरोखर आपल्या देशाचं कौतुक केलं पाहिजे की 1411 साधारणपणे 10-15 वर्षापूर्वी ते आज 3000 वाघांपर्यंत आपण पोहोचलो. आणि जसं मंत्री महोदय सांगतात की सगळे काही कोरेऱ्यात राहणार नाही. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे ती मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला वाटतं की नुसतं राजकारणी नाही, नुसतं लोकप्रतिनिधी नाही, त्याच्या पुढे जाऊन एक्सपर्ट्सची कमिटी, जसं आपला वाईल्ड लाईफ बोर्ड असतो तसं एक्सपर्ट्सची कमिटी आपण बनवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ह्या एक्सपर्ट्सच्या माध्यमातून आपण चांगलं काय राज्यासाठी करू शकतो त्याचा विचार केला पाहिजे. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, तिथे पर्यटनाच्या माध्यमातून जंगलांनी अनेक पैसे, अनेक चांगले रेव्हेन्यू आपल्या राज्यासाठी कमवलेले आहेत, ते वाघाच्या माध्यमातून कमवलेले आहेत. ते मंत्री महोदय आपण करू शकता या राज्यासाठी. मी खरोखर आपलं कौतुक करताना आपल्याला विनंती करीन की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कमिटी ही एक झाली पाहिजे, रेझोल्युशन कमिटी, आणि ह्याच्या माध्यमातून पर्यटन कसं वाढू शकेल त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. दुसरं म्हणजे एकच विनंती करीन, आपण जो एक उल्लेख केला हिंसक प्राणी, मला वाटतं मांसाहार आणि शाकाहारमध्ये हिंसक कोणी नसतं, मुंगी पण चावते. तर मी आपल्याला विनंती करीन की मांसाहारी आणि शाकाहारी याच्यात हिंसक कोणी नसतं, ती लॉ ऑफ नेचर आहे, ते आपण तसंच पाळू शकतो. धन्यवाद.